भाऊजीने एवढे सगळे चॉकलेट आणले दुबईवरून, तर माझ्या डाएटचं कसं होणार हा प्रश्न पडलाय मला आता. तर हे चॉकलेट आहे ना फक्त आमच्यासाठी नाही, दीदीसाठी, ताईसाठी, आणखी कुणाकुणाला द्यायचे असतात तर ते आहेत. आणि हे चॉकलेट आहे ना मी फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे. बाकी सगळे ट्राय केलेले आहेत. आता आम्ही आलेलो आहोत पाडव्याचे खरेदी करण्यासाठी. नारळ, हार, साखरेचे हार, आलेलो गर्दी तर भयंकर होती. आणि आता रामनवमी आहेत लवकरच, तर बघा किती सारे झेंडे वगैरे होते. हार बघा एवढा मोठा तर नाही घ्यायचा आम्हाला, छोटाच घ्यायचा होता. तर तिथे आईला काही आवडला नाही, सुकलेली फुलं होती त्यामुळं. आणि दावल मलिकच्या साठी ना चादर घ्यायची होती, ती घेतली. आता शेवटी मनासारखा हार मिळाला आईला, मस्त ताजी ताजी फुलं होती, त्याचा हार होता. आणि आता घराकडे आलो, कामं वगैरे आवरली आणि उद्या जाण्याची तयारी करते मी. गावाकडे जायचे, उद्या पाडवा तर आहे, पण गावाकडे पण जायचं होतं. शेतातली मंदिराची पूजा म्हणजे लक्ष्मी आईची पूजा पण करायची होती. आणि संध्याकाळी उद्याच संध्याकाळी ना परत साखरपुडा पण आहे. तर मला आहे ना असं वाटत होतं की आता मी काय काय साईडला काढून ठेवू, कारण की ऐन वेळेला सापडत नाही गोष्टी. तर तेच माझी इथं तयारी करणं चालू आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.